एसआयटी गठन झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी एसआयटी गठन करण्याचे निर्देश दिलेले होते. एसआयटीने आपलं काम सुरू केलेलं आहे. तुमची भेटही घेतलेली आहे. काय चर्चा झाली आहे? तपासाची प्रक्रिया आहे. बऱ्याच लोकांनी अमित शहांच्यावरती दबाव टाकून या चौकशीचे एसआयटीकडे स्थलांतरित व्हावी अशी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश आलेलं आहे आणि आता एसआयटी या गुन्ह्याचा तपास पुढील करणार आहे. एसआयटीमध्ये DCP आदित्य गौतम असतील किंवा ACP लांबाजी असतील, इन्स्पेक्टर रोहितजी असतील किंवा अवनीजी मॅडम असतील, ह्या 4 जणांची टीम आहे आणि ACP लांबाजी ह्या टीमला लीड करतील. ही टीम आमच्या घरी आली होती आणि त्यांनी प्रायमरी चौकशी करून आम्हाला विचारलं की तुमची काय मागणी असेल किंवा काय मागणी आहे आमच्याकडे. तर त्यांना मी 2च गोष्टींची मागणी केलेली आहे की सर्वप्रथम जी टीचर्स होत्या त्या टीचर्सवर अटक करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जी कायद्यानं जी सजा आहे ती त्यांना मिळावी ही पहिली मागणी होती. आणि दुसरी मागणी शाळेकडून ज्या विद्यार्थ्यांनी शौर्य पाटीलच्या केसमध्ये सगळे फॅक्ट्स क्लिअर सांगितले कॅमेऱ्यासमोर किंवा लोकांना, त्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही कॅमेऱ्यासमोर काही बोलू नका, तुम्हाला त्रास दिला जाईल किंवा तुम्हाला TC दिला जाईल. पण आता सिनियर्स आणि शिक्षकही त्या मुलांना त्रास देत आहेत. त्यामुळे त्या मुलांना त्रास होऊ नये ह्यासाठी आम्ही एसआयटीकडे एक विशेष मागणी केलेली आहे. साधारणतः आणखी काय चर्चा झाली? एसआयटीने काही प्रश्न तुम्हाला विचारले का आणि तपासाच्या अनुषंगाने त्यांनी काही हां, थोडेफार आम्हाला त्यांनी प्रश्नही विचारले होते. पण पहिल्या दिवशी मुलाखत प्रायमरी होती कारण त्यांनी आमच्या घरच्यांची, माझ्या शौर्याच्या आईची मानसिकता किंवा आमची मानसिकता बघून त्यांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. पण प्रायमरी त्यांनी विचारलेल्या गोष्टी होत्या, बऱ्याच विचारलेल्या होत्या. तपासातल्या गोष्टी आहेत त्यांनी आम्ही त्यांना सगळं सांगितलेलं आहे आणि आमच्या सगळ्या स्टेटमेंट या आठवड्यात आमची स्टेटमेंट होईल शौर्याच्या आईची, माझी, त्याच्या भावाची किंवा त्याला सोडा जाणाऱ्या ड्रायव्हरची. त्याच्यानंतर ते बाकी एव्हिडन्स जे विद्यार्थी होते त्यांची पण घेतील आणि शिक्षकांच्यावर ते घेतील. साधारणतः अपेक्षा किती आहे एसआयटी गठीत झाल्यामुळे? कारण आपली सर्वांची तीच मागणी होती एसआयटी गठीत झाली पाहिजे. वेळ गेला एसआयटी गठीत व्हायला, पण आता गठीत झालेली आहे. अपेक्षा आहे एसआयटी गठीत? 100% अपेक्षा आहे. आम्ही जेव्हा रिट पिटिशन दाखल केली होती तेव्हा पण आम्ही CBI किंवा SITचीच मागणी केली होती आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पण भेटून आम्ही हीच मागणी केली होती. पण दोन्ही गोष्टींची सर्वत्र मागणी करून आमची इच्छा पूर्ण झाली की SIT मार्फत चौकशी व्हावी आणि 100% SITची जी टीम ज्या पद्धतीने आम्ही भेटलो म्हणजे पहिल्यांदा आम्हाला पॉझिटिव्हिटी आली की नक्कीच याचा तपास योग्य मार्गाने होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.